नमस्कार प्रेक्षक, व्हॉइस ऑफ मुंबईच्या निमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण अंबिका योगाश्रमचे संचालक श्री विनायक देसाई यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत। या मुलाखतीतून तुम्हाला योगाबद्दल निश्चितच माहिती मिळेल, पण योगाबरोबर आता इम्युनिटी कशी वाढवावी किंवा नेमकं काय खावं काय खाऊ नये, योग म्हणजे नेमकं काय, या सगळ्यांबद्दल तुम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळणार आहे। चला तर मग आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया। नमस्कार सर। नमस्कार। तुमचं व्हॉइस ऑफ मुंबईच्या निमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। सर, फर्स्ट थिंग फर्स्ट म्हणजे की तुम्हाला योगाची आवड कशी निर्माण झाली किंवा तुम्ही योगाकडे कसे वळलात? मी 14 वर्षाचा असताना म्हणजे 81 साली माझी आई गुरुजींच्याकडे पहिल्यांदा यायची, निकम गुरुजींच्याकडे यायची। ठाण्याला ते म्हणजे योगाकडे ते बऱ्यापैकी नाव असलेलं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्याकडे गुरुजींच्याकडे माझी आई यायची तिच्या आजारासाठी। तिच्याबरोबर मी गुरुजींच्याकडे यायला लागलो आणि म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी साधारण 14 पूर्ण 15 चालू त्यावेळेला मी गुरुजींच्याकडे यायला लागलो। मला स्वतःला काय तसा खास योगामध्ये हे नव्हता, पण आईच्या आग्रहास्तव मी योग शिकायला सुरुवात केली। नंतर मग गुरुजींच्या प्रभावामुळे किंवा इतरत्र गोष्टींच्यामुळे मग हळूहळू लक्षात आलं की बाकीचे कोणते इतर व्यायाम वगैरे काही हे करण्यापेक्षा हे जास्ती चांगलं हे आहे। मग हळूहळू करून योगामध्येच तुम्हाला असं तुमच्या वयाच्या किंवा तुमच्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यात तुम्हाला असं वाटलं की मी माझं संपूर्ण जीवन योगाला समर्पित केलं पाहिजे किंवा आज तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य योगालाच वाहिलेलं आहे, तर ते तुम्हाला कधी वाटलं, कधी जाणवलं की मी लोकांना योगाचं ज्ञान दिलं पाहिजे, प्रसारित केलं पाहिजे? अगदी खरं सांगायचं तर असं काही म्हणजे वाटलं नाही, गुरुजींनीच करून दिलं। म्हणजे गुरुजींच्याकडे जायला लागलो, शिकलो, त्याच्यानंतर मग गुरुजींनी बाळा ह्याला हे शिकवा, बाळा त्याला हे शिकवा, असं करत करत ती सुरुवात झाली। नंतर दुसरं काही म्हणजे दुसऱ्या कोणत्या गोष्टींच्याकडे वळावं असं काही वाटलंच नाही, कारण सोमवार ते रविवार आम्ही गुरुजींच्याच कडे असायचो, संध्याकाळी गुरुजींच्याच कडे असायचो। त्याच्यामुळे मग हळूहळू करत एक आयुष्याचा भागच बनला योग असं म्हणायला हरकत नाही। नंतर 1999 साली जेव्हा गुरुजी गेले तेव्हा मग ही संस्था स्थापन झाली, अंबिका योगाश्रम ही संस्था, रजिस्टर्ड ट्रस्टचा फॉर्म केला आणि मग हे योगाचं कार्य ती वेगळ्या प्रकारे म्हणजे त्याला थोडीशी जबाबदारी पण म्हणता येईल, त्या जबाबदारीने हे काम सुरू झालं। 2007 सालपर्यंत हे सगळं असं चाललं। 2007 साली आई आणि वडील माझे एकाच वर्षी गेले आणि लायबिलिटीज मला काय फारशा नव्हत्या। एक मुलगा होता, त्याचं शिक्षण चाललेलं होतं, घर आहे स्वतःचं, त्याच्यामुळे मला लायबिलिटीज काय नव्हत्या। म्हणून त्यावेळेला मग मी असं ठरवलं की बाकीचे उद्योगधंदे जे काय, माझं स्वतःचं गॅरेज आहे ते हळूहळू त्याच्यापासून लांब जाऊन ते कॉन्ट्रॅक्टवरती देऊन टाकलं मी आणि मग पूर्ण वेळ योगाचं काम करायच्यासाठी सुरुवात केली। म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 2007 सालपासून मी पूर्ण वेळ योगाचं काम करायला सुरुवात केली। अच्छा, आता अंबिका योगाश्रमचा तुम्ही उल्लेख केलाच, ती संस्था तुम्ही सुरू केलीत वगैरे, पण सध्या या संस्थेकडे लोकांनी यावं किंवा आपण जे काही ज्ञान आहे योगाचं ते मोफत देता, पण आपल्या संस्थेची खासियत तुम्ही सांगावी, त्याचबरोबर लोकांनी का हे योगा केलं पाहिजे, एस्पेशली जे तुम्ही शिकवता ते पारंपरिक योगा, म्हणजे एकूणच कशा प्रकारे आपण शिकवतो ते तुम्ही सांगावं। हे खरं तर ह्याच्यात आमचं काहीच क्रेडिट असं म्हणता येणार नाही। हे गुरुजींनी सुरू केलेलं होतं की गुरुजी असं सांगायचे की कोणीही माणूस योग शिकायला येत नाही, आलेला माणूस काहीतरी व्याधी घेऊनच येतो। काहीच नाही तर त्या माणसाला ऍसिडिटी तरी असते, किमान वजन तरी वाढलेलं असतं, पोट मोठं झालेलं असतं, तर ही कारणं घेऊन लोक योगाकडे वळतात। मग त्यांचं कारण ठीक आहे, ते त्या कारणासाठी जरी योगाकडे आलेले आहेत तरी ह्या शास्त्राकडे ते वळलेले आहेत, ही मोठी भाग्याचीच गोष्ट असं म्हणायचे गुरुजी। मग त्या माणसांचं व्याधी निवारण, थोडक्यात व्याधी निवारण झाल्याच्या नंतर मग त्या माणसामध्ये पुढचा योग शिकण्यासाठी इंटरेस्ट निर्माण करणं ही आपली जबाबदारी। ह्या शास्त्राकडे आलेल्या माणसाला त्या शास्त्राकडे आणखीन आपण कसं पुढे नेऊ शकतो हे आपण पाहायला पाहिजे, असे गुरुजींचे विचार होते। अर्थात तेच विचार आम्ही लोकांनी पुढे चालवलेले आणि आताही आपण बघतो आता या कोरोना आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये
इम्युनिटी आणि याच्यावरून आता योग आणखीन म्हणजे हो त्याचा त्याला आणखीन ऊर्जित अवस्था आली असं म्हणायला हरकत नाही. किंवा मोदीजींनी आता हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा योग दिन हे करायला वगैरे सुरुवात केल्यामुळे योगाचा बोलबाला आता बऱ्यापैकी झालेला आहे. पण तरी सुद्धा त्याला बरीच मंडळी त्याच्यामधली अशी पण आहेत की त्याला एक फिजिकल लेवलवरतीच ठेवलेलं आहे. म्हणजे फिटनेससाठी योगाकडे बघणं किंवा हे जे आहे ना, हे खरं तर दुर्दैव आहे योगाचं. योग हा काय फक्त फिजिकल फिटनेससाठी नव्हता. म्हणजे तो शारीरिक स्वास्थ्य हे ठीक आहे, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य आणि त्याच्याबरोबर आध्यात्मिक स्वास्थ्य अशा सगळ्या गोष्टी मिळवून देण्याच्यासाठी योग काम करू शकतो. तर पारंपरिक योग तुम्ही जे सांगितलं ते ह्याच दृष्टीने महत्वाचं आहे की जर कमर्शियलायझेशन झालं त्याचं तर तो पारंपरिक राहत नाही. मग लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो आणि मला काय पाहिजे तेवढे पैसे देऊन मी मिळवलं आणि मोकळा व्यवसाय बनतो. तर तसं न करताना त्याला विनामूल्यच लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे. योगामध्ये काही तत्व आहेत. योगामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय ही योगांमधली यम नियम जे आहेत ते म्हणजे हा तात्विक भाग जो आहे योगाचा, हा शिकवण्याच्यासाठी सुद्धा माणसाची स्वतःची वृत्ती पण तशीच पाहिजे. मी जर पैसे घेऊन लोकांना संतोष शिकवायला सुरुवात केली तर ते हास्यास्पद गोष्ट आहे. आधी ते जर माझ्याकडून पालन होत असेल तरच मी ते शिकवायला काबिल आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे तो पारंपरिक योग जर शिकवायचा असेल तर त्याचं व्यावसायिकीकरण जे झालेलं आहे ते चांगलं नाही. आणि जर व्यावसायिकीकरण झालं तर एका मर्यादेच्या पुढे त्या योगामध्ये लोकांना काही मिळणार नाही. जसं फिजिकल फिटनेस ज्याचे मर्यादित हेतू आहेत तिथपर्यंत ठीक आहे. पण जर त्या माणसाला स्वतःची काहीतरी उन्नती करायची आहे तर त्याला पारंपरिक योगाकडेच म्हणजे ह्या पद्धतीनेच त्याला पुढे जावं. आणि तुम्ही ते अगदी सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवते ही मोठी गोष्ट आहे. म्हणून ते मोफत असल्यामुळे कोणीही आज येऊन तुमच्याकडे शिकू शकतं. आणि अगदीच आपल्याकडे उच्चभ्रू लोकही येतात आणि अगदी निम्न स्तरातील सगळ्या स्तरात. गुरुजी तेच सांगायचे की पैसेवाल्यांना सगळं अवेलेबल असतं. डॉक्टर्स आहेत, योग शिकवणारी माणसं त्यांच्या घरी जाऊन शिकवतील, पण गरीबाचं काय? त्याला सुद्धा जर हे आणि मग शास्त्राला जर आपल्याला ऊर्जित अवस्था आणायची किंवा ते शास्त्र टिकलं पाहिजे तर ते एका ठराविक क्लास पर्यंत किंवा एका ठराविक वर्गापर्यंत मर्यादित राहिलं तर ते कसं टिकेल? तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत जर पोहोचलं तरच ते टिकण्याची जास्त शक्यता आहे. सर मला आता तुम्हाला असं विचारायचं की आपल्या म्हणजे अंबिका योगाश्रमामार्फत कोणकोणते उपक्रम राबवले जातात, म्हणजे ते आपल्या विविध शाखांमध्ये असोत किंवा इतर? अंबिका योगाश्रमाच्या मुंबई सेंट्रल पासून पालघर पर्यंत आणि इथे कल्याण पासून ते चेंबूर गोवंडी पर्यंत, पनवेल, कळंबोली, कोपरखैरणे, नवी मुंबईमध्ये अशा 48 शाखा आहेत. या 48 शाखांच्या मधून आपण योगाचं प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण जे आहे हे 4 प्रकारचे आम्ही इथे अभ्यासक्रम तयार केले. 3 महिन्याचा एक बेसिक कोर्स असतो की ज्याच्यामध्ये शरीर शुद्धीच्या क्रिया, श्वास प्रश्वासांच्या क्रिया आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की व्याधी निवारण, लोक त्याच्यासाठी येतात. तर तो व्याधी निवारण हा भाग फोकस करून त्या पहिल्या 3 महिन्यामध्ये 2-2 तासाची 12 सत्र आम्ही लोक घेतो. सर्वसाधारण छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या 3-1 महिन्यामध्ये त्या व्यक्तीच्या आजार जे काय असतात, सर्दी खोकल्यासारखे, मानदुखीसारखे वगैरे, हे 4-5 महिन्यामध्ये ते आजार बरे होतात. मग त्यांना आम्ही पुढच्या वर्गांबद्दल माहिती देतो. एक पुढे 3 महिन्याचा एक आणखी पूर्व प्राणायाम म्हणून वर्ग चालवला जातो. याच्यामध्ये थोड्याशा योगाच्या क्रिया, ह्याच क्रिया थोड्याशा आणखीन जरा जास्त फाईन केल्या जातात, जास्त चांगल्या आणखीन म्हणजे त्याच्यातली सूक्ष्मता त्यांना सांगितली जाते किंवा आणखीन काही गोष्टी थोड्याशा त्याच्यामध्ये जास्तीच्या शिकवल्या जातात. असं करून त्या माणसाला प्राणायाम शिकवण्यापर्यंत आम्ही लोक घेऊन जातो. मग तिसरा अभ्यासक्रम जो आहे तो एक 6 महिन्यांचा प्राणायामांचा वर्ग आम्ही चालवतो. तो मात्र सर्व ठिकाणी नाही. याच्यासाठी आम्ही काही सेंटर्स बनवले. म्हणजे मुंबई सेंट्रल पासून इथे जोगेश्वरीला आहे, एक बांद्र्याला आहे, एक वसईला आहे, ठाण्याला आहे. असे काही ठराविक ठिकाणी आम्ही प्राणायामांचे वर्ग चालवतो जे 6 महिन्याचे असतात. त्याच्यामध्ये सुद्धा एक रविवार इथे आम्ही त्यांना समोरासमोर बसून हे आम्ही शिकवतो. वर्ग जरी 6 महिन्याचा असला तरी त्याच्यामध्ये सेशन साधारण 12 ते 14 होतात आणि त्याच्यामध्ये प्राणायाम आम्ही
पहिले 5 प्राणायाम जे आहेत ते त्याच्यामध्ये आम्ही कुंभकाचे प्राणायाम, वास्तविक बाहेर प्राणायाम म्हणजे फक्त डावीकडून भरा, उजवीकडून सोडा, उजवीकडून भरा, डावीकडून सोडा, एवढंच शिकवलं जातं. म्हणजे ह्या खरं तर योगातल्या बेसिक गोष्टी आणि त्यांनाच प्राणायाम म्हटलं जातं. पण कुंभकाचे प्राणायाम जे आहेत ते करण्याच्यासाठी शरीराची जी पात्रता हवी असते ती पहिल्या 2 वर्गामध्ये आम्ही पूर्ण करून घेतो आणि मग 6 महिन्यामध्ये पहिले 5 प्राणायाम आम्ही शिकवतो. चौथा अभ्यासक्रम जो आहे तो शिक्षक बनवण्याचा आहे. तो पूर्ण 1 वर्षाचा हे आहे आणि ते फक्त ठाण्याला असतं. त्याच्यामध्ये 22 रविवार प्रशिक्षण असतं आणि त्याच्यात आणखीन 1-2-3 रविवार त्याच्यामध्ये काही गोष्टी आणखीन करून घ्या. म्हणजे एकंदर 24-26 रविवार इथे त्यांना साधारण 3-3.5 तासाची सत्र असतात. त्याच्यामध्ये योगाची थोडी थिअरी, पुढचे प्राणायाम आणि मुद्रा योगातल्या त्या शिकवल्या जातात आणि काही त्याच्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. 100 मार्काची थिअरी, 100 मार्काचं प्रॅक्टिकल आणि मग त्यांना आम्ही शिक्षक म्हणून सर्टिफाय करतो, घोषित करतो. हे शिक्षक, हे सर्टिफिकेशन काही कोणाला नोकरी देणारं किंवा कोणाला प्रमोशन मिळणारं असं नाही, पण जे ज्ञान हवं आहे ते त्याच्यामधून आम्ही त्यांना देतो आणि आमच्या संस्थेमध्ये ते शिक्षक म्हणून पुढे काम करतात. असे आतापर्यंत आमचे 750 शिक्षक या शाखांमधून काम करतात. यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला आम्ही देत नाही. जाण्या येण्याचा पैसा स्वतः ते खर्च करतात, वेळ स्वतः देतात आणि सेवा म्हणून हे काम ही लोक पुढे चालवतात. गुरुजींच्या मुळे आमच्यामध्ये जे काही थोडंसं रुजलं असं आम्ही म्हणू शकतो की सेवेचं व्रत किंवा लोकांसाठी काहीतरी करावं अपेक्षा न ठेवता हे इतक्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचवू शकलो, हे सुद्धा आमचं भाग्यच म्हटलं पाहिजे. 750 लोकांना आम्ही पैसे न घेता योग शिकवण्याच्यासाठी तयार करू शकलो, ही पण आमच्यासाठी मोठीच गोष्ट आहे. आणि तेही आजच्या काळात जिथे कमर्शियलायझेशनला इतका वाव दिला जातो, त्या काळात प्रोत्साहन दिलं जातं. आम्ही उलट्या दिशेने प्रोत्साहन देतो. नाही, पण ही चांगली गोष्ट आहे आणि समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. जसं की हेल्दी लाईफस्टाईल असावी तसं हेल्दी समाज विचारांनीही असावा यासाठी. बरोबर. आपल्या भिवंडीच्या प्रकारात ह्या 48 शाखांमधून हे काम चालू असताना एक वेगळा थोडासा विचार सध्या आम्ही असा केलेला आहे की योगाची निर्मिती ही काही, मगाशी मी जसं सांगितलं की योग काय स्पॉन्डिलायटिस बरा करायला, स्लिप डिस्क बरा करायला किंवा वजन कमी करायला अशी योगाची निर्मिती झालेली नव्हती. योगाचे जे ध्येय जी होती, ज्याला आपण गोल म्हणू शकतो, ही फार उच्च होती. म्हणजे कैवल्य प्राप्ती, मोक्ष प्राप्ती किंवा अगदी हे कैवल्य प्राप्ती, मोक्ष प्राप्ती हे शब्द जरा जड आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं तर आनंद प्राप्ती. म्हणजे माणसाला आनंदी असला पाहिजे माणूस. हे आनंद प्राप्तीसाठी योगाची खरी निर्मिती झालेली होती. तर ह्याच्यासाठी काही करता येईल का म्हणून एक प्रकल्प आम्ही असा हे तयार करतोय की एका ठराविक दिवशी, म्हणजे एका कोणत्या तरी दिवशी आपल्याला हे सगळं जग सोडायचं. शेवटच्या दिवशी आपल्याला हे सगळं जे आतापर्यंत मी माझं म्हणून धरून ठेवलेलं आहे, माझा मोबाईल, माझं घर, माझी गाडी, हे जे मी धरून ठेवलेलं आहे, हे शेवटच्या क्षणी माझ्याकडनं सुटेल का? म्हणजे जे मी इतके वर्ष माझं म्हणतोय ते एका शेवटच्या क्षणी सोडण्याची माझ्या मनाची मानसिकता त्यावेळेला नसणार. जरी ते मला सोडावं लागणार असलं तरी मानसिकता नसणार. आणि त्यावेळेला माझी मानसिकता काय असेल? मग हे सोडण्याची सुरुवात जी आहे ही थोडीशी आधीपासून व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी समाजाची एक विशिष्ट रचना केलेली होती. 4 आश्रम समाजात म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पहिली 25 वर्ष ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे ज्याच्यामध्ये विद्याभ्यास, शिक्षण वगैरे तुम्ही घ्यावं हे अपेक्षित असतं. पुढची 25 वर्ष ही गृहस्थाश्रम, ज्याच्यामध्ये लग्न कार्य करा, आयुष्यातली एन्जॉयमेंट जी काय करायचे, नाच गाणे, नीती नियमामध्ये राहून आयुष्याची मजा ही ह्या 25 वर्षामध्ये घ्यावी असे हे होतं, तो गृहस्थाश्रम. त्याच्यानंतरची 25 वर्ष होती वानप्रस्थाश्रम, म्हणजे वनामध्ये प्रस्थान करा, डिटॅचमेंटला सुरुवात करा. आता मी 60 वर्षाचा झालो, रिटायर्ड झालो, माझ्या मुलांचं लग्न कार्य झालं की त्याच्यानंतर मी काय करायचं? त्याच्यानंतर मी माझ्या मुलाच्याच आयुष्यामध्ये दखल देत बसायचं की मी माझ्या आध्यात्मिक उन्नतीचा विचार करायचा? जर मी माझ्या आध्यात्मिक उन्नतीचा विचार करायचा तर मला थोडं डिटॅचमेंटला सुरुवात केली पाहिजे. जे मला सोडायचं आहे ते एका क्षणात सुटणार नाहीये.
ते सोडण्याची मला प्रॅक्टिस करायला पाहिजे. याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी हा वानप्रस्थाश्रम म्हणजे वनामध्ये प्रस्थान करा हळूहळू असं सुचवलेलं होतं. मग अशी जी मंडळी असतील आमच्या याच्यातली की ज्यांची आता लायबिलिटीज संपल्या, मुलाबाळांची शिक्षण संपली, त्यांचं लग्न कार्य झालं, आपण निवृत्त झालो, त्याच्यानंतर मग हळूहळू त्या मंडळींनी तिथे यायला सुरुवात करायची. त्याच्यासाठी आम्ही भिवंडीच्या जवळ एक 5 एकर जागा घेतलेली आहे आणि तिथे हा प्रकल्प आम्ही राबवतो. म्हणजे आता ती जागा आताच ताब्यात आहे, अजून प्रकल्पाची सुरुवात झाली नाही. तर तिथे त्या लोकांनी येऊन राहावं. तिथे आल्यानंतर काय करायचं, तर आपल्याला जी काही साधना करायची, सकाळी 2 तास, संध्याकाळी 3 तास जे काही साधना करायची असेल ती साधना करायची आणि उरलेला वेळ जो आहे तो योगाचा सेल्फलेसली निरपेक्ष वृत्तीने प्रचार करण्यासाठी द्यायचा. हा कसा द्यायचा, योग जो आहे हा मूल जन्माला येण्याच्या आधीपासून काम करू शकतो. म्हणजे गर्भसंस्कारापासून ते मरावं कसं इथपर्यंत सगळ्या गोष्टी योगामध्ये आहेत. मग हे जे जीवनातले टप्पे आहेत हे सगळे जीवनातले टप्पे त्या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. आता हे 48 शाखा आहेत. या 48 शाखांमधून आम्ही असं दरवर्षी या 2-3 शाखा वाढतायत. त्या शाखांमधून आम्ही हे सगळ्यांना सांगणार की या ठिकाणी दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवार रविवारी गर्भसंस्काराचं शिबिर घेतलं जाणार आहे. तिथे नाव नोंदणी होईल. ही सगळी मंडळी जी आहे ती शाखांवरून त्या ठिकाणी येतील. तिथे आल्यानंतर त्यांना मग हे समजावून सांगायचं की कोणत्या महिन्यामध्ये गर्भाचे कोणते अवयव वाढतात, त्याच्याप्रमाणे त्यांनी आहारामध्ये काय बदल केला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय खाता कामा नये, कोणत्या योगातल्या गोष्टी केल्या पाहिजे, त्याचे कसे परिणाम शरीरावरती होतात, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय केलं पाहिजे, योगाच्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, अशा ज्या गोष्टी आहेत त्यांनी आहारामध्ये काय बदल करायचा, एक्सरसाइज काय करायची, योगाचे काय, हे 2 दिवसामध्ये आम्ही त्यांना शिकवून देऊ. किंवा डिलिव्हरी होत असताना एखाद्या नवीन म्हणजे जी पहिल्यांदाच जी डिलिव्हरी होणार आहे, जी पहिल्यांदा प्रेग्नंट आहे, तिच्या मनामध्ये कदाचित भीती सुद्धा असू शकते की कसं होईल, काय होईल वगैरे. तर त्याच्यासाठी व्हिडिओज आहेत. तर ते व्हिडिओज फक्त त्यांना दाखवा. हे पाश्चात्य देशामध्ये आहे सगळं, आपल्याकडे मात्र त्याच्याबद्दल काही अवेअरनेस नाही. तर त्या मुलीला जर पहिल्यापासून जर हे तिने जर पाहिलेलं असेल डिलिव्हरी कशी होते, काय होतं, आयत्या वेळेला जर त्या मुलीला सांगितलं की असं कर तसं कर, तर ती त्यावेळेला गांगरून जाणार. हे जर तिला आधीपासून जर माहीत असेल तर तिला जास्त सोपं जाईल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. डिलिव्हरी झाल्यानंतर तिने काय काळजी घेतली पाहिजे, योगातल्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, आहारात काय बदल केले पाहिजे, हे सगळं तिथे 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही त्यांना समजावतो. ज्याला गर्भसंस्कार आपल्याला म्हणतात. नादाचे परिणाम गर्भावरती होत असतात, विचारांचे परिणाम गर्भावरती होत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचे पॅम्पलेट्स बनवून त्यांना व्हिडिओज दाखवून त्यांना प्रॅक्टिकली काही गोष्टी शिकवून तयार करता येईल. जसं हे गर्भसंस्कार झालं तसं बालसंस्काराचं पण आपल्याला हे करता येईल. 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं संगोपन कसं करावं. आपल्याला असं वाटतं की आपण मुलांचं संगोपन करतोय, पण आपल्या शास्त्रात खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे किती महिन्याचं मूल किती काळ झोपलं पाहिजे, ते जास्त झोपत असेल तर काय करायचं, कमी झोपत असेल तर काय करायचं, ते जर योग्य तितकं झोपलं तर त्याच्या मेंदूचा बरोबर विकास होतो. या सगळ्या गोष्टी आपल्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत. 200 वेळेला जेव्हा मुलाला सर्दी होते तेव्हा ते मूल फुलप्रूफ होतं. लहानपणी आमची तरी सगळ्यांची नाकं गळत असायची. आताच्या पिढीची नाही गळत, कारण लगेच त्यांना डॉक्टरांच्याकडे नेलं जातं वगैरे वगैरे. पण असे व्हायरसेस आहेत की जे शरीरात गेल्यानंतर शरीर सर्दी तयार करतं. त्यावेळेला शरीर इम्युनिटी म्हणजे अँटीबॉडीज तयार करत असतं. 200 वेळेला जेव्हा मुलाला सर्दी होईल तेव्हा ते मूल फुलप्रूफ होतं. आपण त्याला म्हणतो की हे कम्प्लिटली याची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग आहे. एखाद्या वेळेला जरी एखाद्या सर्दीच्या वेळेला तुम्ही डॉक्टरांच्याकडे नेले आणि त्यावेळेला जर काही औषधं दिली गेली तर परत त्या टाईपच्या व्हायरससाठी प्रतिकारशक्ती तयार करायला शरीराला प्रचंड कष्ट पुढच्या काळामध्ये घ्यावे लागतात. वाढीच्या वयामध्ये ते फार सोपं असतं. 200 वेळेला जेव्हा मुलाला सर्दी होईल तेव्हा ते मूल फुलप्रूफ होतं. हे जर सांगितलंच नाही आपण लोकांना तर लोकांना कळणारच नाही. मग प्रत्येक वेळेला आई विचार असा करणार की माझ्या मुलाचं नाक गळता कामा नये, त्याला आधी डॉक्टरकडे नेऊन काहीतरी औषध दिलं पाहिजे. तर अशा खूप गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. पूर्वी आजीबाईचा बटवा होता, सुंठ, पिंपळी, हे पुढ्याचं मूळ, ह्या सगळ्या गोष्टी आज सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आज सुद्धा उपलब्ध आहेत. फक्त ह्या वापरायच्या कशा
त्याचं जर आपण त्यांना प्रशिक्षण दिलं, त्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या, ते त्यांना प्रशिक्षण दिलं आणि एक 24 तास सपोर्ट तयार करून दिला की रात्री 2:30 वाजता सुद्धा एखाद्या आईला त्याच्या बाळाबद्दल काहीतरी विचारायचं, पोट दुखतंय का, काय होतंय, तर त्यांनी आधी आम्हाला विचारावं. ऑनलाईन सपोर्ट आम्ही त्या ठिकाणी चालू करून देऊ. आणि जर जुजबी काही गोष्टी असतील तर त्या आधी आपण बघू. प्रत्येक वेळेला थोड्या थोड्या कारणांसाठी डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांना हेवी अँटीबायोटिक्स देऊन त्या मुलांची आपण वाट लावतो. क्रोसिन जे दिलं जातं आज, क्रोसिन सिरप, ताप आल्यानंतर सर्रास क्रोसिन सिरप दिलं जातं, जे 32 वर्षांपासून पाश्चात्य देशामध्ये बॅन केलेलं आहे. ज्याचा डायरेक्ट किडनीवरती इफेक्ट होतो. किडनी ही शरीरातली अशी गोष्ट आहे की शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढून टाकणारी ही यंत्रणा आहे. तीच यंत्रणा त्या लहान मुलाची तुम्ही क्रोसिन देऊन खराब करून टाकताय. त्याच्या शरीरात टॉक्झिन्स रिटेन नाही का होणार, याचा कोण विचार करतो? मग आपल्या शास्त्रात काय सांगितलं होतं? 48 तासापर्यंत त्या तापाला उपाशी मारा. 48 तासापर्यंत त्याला कसलंही औषध देऊ नका. हाय फिवर होत असेल, 1-2च्या वर ताप जात असेल तर त्याच्या फक्त ताप मेंदूमध्ये जाणार नाही, याच्यासाठी डोक्यावरती पाण्याच्या घड्या घाला वगैरे हे आपल्याला सांगितलेलं होतं. किरकोळ ताप असेल तर 48 तासानंतर तो कमीच होणार. मलेरिया सारखे किंवा आता हे जे काही असे जे काही व्हायरल हे जे आलेले त्यांची गोष्ट वेगळी, पण पहिल्यांदा 2 दिवस तरी त्या तापावरती आपल्याला काहीही औषध न देताना शरीराला काम करू दिलं पाहिजे. ताप येतोय म्हणजे शरीर अँटीबॉडीज तयार करते, पण आपण घाबरतोय की ताप नाही आला पाहिजे मुलाला. कशा अँटीबॉडीज तयार होणार? तर हे त्याच्यासाठी आजारी पडावं लागेल. हो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तिथे बाल संस्कारामध्ये आपल्याला सांगता येते. मग लहान मुलांचा आहार काय असावा? आता पाश्चात्य देशामध्ये 5 वर्षापर्यंतच्या मुलांना साखर देत नाही. आम्ही लहान मुलाला पाणी जे पहिलं पाजतो तेच साखरेचं पाणी पाजतोय. ह्या गोष्टी कधी आपण लोकांना समजावून सांगणार आणि कधी त्यांच्यामध्ये हे होणार? हे बालसंस्कार तिथे केले जाते. त्याच्यानंतर 12 वर्षापर्यंतच्या मुलांचे कॅम्प तिथे आम्ही घेऊन जाणार आहोत. आता जसं मामाच्या गावाला मुलाला घेऊन जातात, त्याने शेत बघितलेलं नाही, त्याला शेत, बैलगाडी हे सगळं दाखवतात, तसं आम्ही मुलांना तिथे घेऊन जाऊ आणि आपल्या संस्कृतीबद्दल सांगू. गणपती आला म्हणजे नेमकं काय झालं? भाद्रपद चतुर्थीलाच गणपती येतो. डिसेंबर महिन्यातल्या 27 तारखेला गणपती का नाही येत कधी? याच्यामध्ये काही कारण आहेत. जर हवामानाचा किंवा ऋतूचा परिणाम जर जीवसृष्टीवर, सजीव सृष्टीवर, निर्जीव सृष्टीवर सगळ्यावरती होतो. उन्हाळ्यामध्ये जमिनीला भेगा पडतात, बरोबर, किंवा झाडांची पानं ठराविक ऋतूमध्ये गळतात, ठराविक ऋतूमध्ये त्यांना बहर येते. जर ऋतूचा परिणाम या सगळ्या गोष्टींवर होतो तर माणसाच्या देहावर होत नसेल? माणसाच्या देहावरही त्याचा परिणाम होतो. तर ह्या देहाचा जो संबंध आहे तो आपल्या लोकांनी सणांच्या रूपाने मांडलेला आहे. त्याला एक सिक्वेन्स आहे. अमुक भाद्रपद चतुर्थीला गणपती आला, त्याच्यानंतर अमुक दिवसांनी अनंत चतुर्दशी आली, दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरू होतो, तो संपला की दुसऱ्या दिवशी नवरात्र सुरू होते. या सगळ्याला काहीतरी एक सायंटिफिक रिझनिंग पण आहे. ह्या गोष्टी त्या मुलांना आपण जर सांगितलं नाही तर आता गणपती जसा फक्त झांजा वाजवण्यापुरता उरलेला आहे, तशी आपली संस्कृती ही फक्त टाळ्या वाजवण्यापुरती उरेल. तर हे किमान त्या मंडळींना एवढं तरी समजलं पाहिजे की आपले पूर्वज वेडे नव्हते, त्यांना काहीतरी आपल्यापेक्षा जास्ती ज्ञान होतं आणि फक्त ते त्यांनी सायंटिफिकली सांगितलं नाही, त्यांनी जे रूढी परंपरा याच्यामधून त्यांनी ते ज्ञान समाजापर्यंत ठेवलं. त्यांना तुम्हाला त्याचा फायदा मिळाल्याशी मतलब होता, बाकी आणखीन काय नव्हतं. मग त्याच्याबरोबर त्यांना सूर्यनमस्कार, गायत्रीचा जप, इतर योगातल्या काही गोष्टी हे त्यांना तिथे आम्हाला शिकवता येत त्या कॅम्पमध्ये. ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांचं झालं. त्याच्यानंतर पुढची जी पिढी आहे त्यांना तिथे योगाचे प्रशिक्षण म्हणजे प्रत्यक्ष 3 महिन्याचा वर्ग. आता आम्ही ह्या शाखांवर जे लोक येतात त्याच्यात बऱ्याचदा आम्हाला असं लक्षात येतं की ते म्हणतात एक रविवार आम्हाला आराम करायला मिळतो, लोकांचे धक्के जरा आम्हाला एक रविवार मिळत नाही, तर जरा तो सुद्धा दिवस तुम्ही जर, पण त्यांना कधी 6-7 दिवसाची रजा काढून येऊन पूर्ण 3 महिन्याचा कोर्स आम्ही तिथे शिकवू शकतो. हे होऊ शकतो. 3-6 दिवस ते येऊन आमच्या बरोबर राहतील आणि हा वर्ग जो आहे तो तिथे कंप्लीट करतील आणि मग त्यांच्या सोयीप्रमाणे ते घरी योग चालू ठेवतील. आजारी माणसांच्यासाठी तिथे आम्ही काही हे करणार की एखादा आजार आहे तो माणूस आमच्या बरोबर 7-15 दिवस राहिला, त्याच्या लाईफस्टाईल मध्ये बदल केला, आम्ही आहारात बदल केला, त्याला योगाच्या काही गोष्टी शिकवल्या, मसाज किंवा पंचकर्म चिकित्सा आहे त्याच्याकडनं करून घेतली, त्याला एक कॉन्फिडन्स निर्माण होईल की मी बरा होऊ शकतो आणि तो माणूस मग घरी जाऊन त्याप्रमाणे करेल. हे सगळं आज बाहेर उपलब्ध आहे,
गर्भसंस्काराची शिबिरं होतात, पंचकर्म चिकित्साही चालते, पण याच्यासाठी जी फी द्यावी लागते ती फार प्रचंड आहे. म्हणजे गर्भसंस्कारासाठी 24,000 रुपये चार्ज केले जात आहेत. तुमच्या ह्या पंचकर्म चिकित्सेसाठी 2-3 दिवसाचे 16,000 18,000 घेतले जात आहेत. हे गरिबांना कधी मिळणार? मग आम्ही तिथे हे जे आहे हे अशा याच्यामध्ये राबवणार की जेवणा खाण्याचा खर्च तुमचा फक्त जो काय येणार आहे तेवढा आम्हाला द्या, आणि हे आमच्याकडनं शिका, किंवा आम्ही तुम्हाला हे नॉलेज जे आहे हे आम्ही तुम्हाला देऊ विनामूल्य. आम्ही हे त्याला ह्याला विनामूल्यच म्हणावं लागेल. जेवणा खाण्याचा खर्च करण्याएवढे आम्ही आज श्रीमंत नाही. हे एक एक जीवनातले टप्पे आपण बघितले की गर्भसंस्कार, बालसंस्कार, त्याच्यानंतर तरुणांच्यासाठी, आजारी लोकांसाठी, त्याच्यानंतर ही 60 वर्षापर्यंतची जी मंडळी जी आहे, जे वानप्रस्थाश्रमाचं आपण मागे जे बोललो ते, आणि त्याच्यानंतरचा एक हे आहे की जे वयोवृद्ध झालेले आहेत, 75च्या वरची जी लोक आहेत. आता हळूहळू अशी परिस्थिती येत जाणार आहे की कॉम्प्युटरायझेशनमुळे जॉब्स कमी होत जाणार आहे. आता उद्या माझ्या मुलाला मी शिकवलं, त्याला नोकरी लागली बँगलोरला, ठीक आहे, त्याने जर सांगितलं माझे वडील आजारी आहेत, मला जरा 15 दिवसाची रजा द्या, तर त्याचा बॉस कदाचित त्याला सांगेल की तू रेसिग्नेशन दे आणि जा, दुसरा माणूस काम करायला उभा. ही कंडिशन येणार की नाही? ही येणारच आहे ही परिस्थिती. मग ह्या नवीन पिढीच्या समस्या ह्या पुढच्या पिढीला समजणार पाहिजे, आणि का त्यांनी लोकांवरती, दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं. हे बदलतं जे समाज जो बदलतो आहे, तर त्याला ह्या वृद्धांनी वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे, असं सरळ मला म्हणायचं. मग ह्या वृद्धांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, अशा आम्हाला जेवढे जमतील तेवढ्या काही सीट्स आम्ही या वृद्धांसाठी त्या ठिकाणी ठेवू. तर या वृद्धांना काहीतरी गोल असला पाहिजे. तो गोल काय असू शकतो? तर तो गोल म्हणजे हे कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती किंवा आनंद प्राप्ती, ही आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली यंत्रणा होती. मग त्या ठिकाणी त्यांना अशा टाईपचे लेक्चर्स आपण देऊ शकतो की आपल्या शास्त्रात काय सांगितलेलं आहे. एक मी ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे की ठराविक वयानंतर 87-88 वर्ष वय झालं की तो माणूस आहार कमी करतो आणि तो तयारी करतो. त्याला समजत असतं की मला पचत नाही, मला गरजही नाही, तर ते अन्न हळूहळू त्याने कमी करत आणलेलं असतं आणि तो त्याच्या जाण्याची तयारी करत असतो. त्या वृद्धांना जर आपण काही एका ठराविक त्यांचे हातपाय चालू असतानाच त्यांच्याकडनं योगाचं काही करून घेतलं, काय गोल आहे त्यांना, कैवल्य प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, हा जो गोल आहे जो आपल्या पूर्वजांनी सांगितलेला आहे, त्याच्याबद्दलची लेक्चर्स दिली, त्याच्याबद्दलचं इथे काही आपण व्हिडिओज दाखवले काय, किंवा त्याकडे त्यांना आपण जर वळवू शकलो. जाणं जे आहे ते त्या माणसाचं आहे, आपलं नाहीये. मग ते जाणं सुकर होईल असं का बघू नये. आणि हे सुसाईड नव्हे, ही आत्महत्या नाही. एक दिवस हे आपल्याला जायचंच आहे, तर ते फेस आपण चांगल्या पद्धतीने मानसिकता अर्थात. आणि म्हणजे नाहीतर आपल्याला नेहमी वाटत राहतं अरे आपलं हे सुटलं ते सुटलं, असंही नको व्हायला, आणि असं खूपदा होऊ शकतं. एक साधी गोष्ट सांगतो, पुण्याला जायचंय तुम्हाला, तर तुम्ही बॅग भरता, त्याच्यात टॉवेल पाहिजे, दाढीचा ब्रश पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. मग हे सुद्धा जर जाणं आहे तर त्याची काही तयारी नसणार का? ती आपल्या पूर्वजांनी सांगितलेली की ती तयारी त्यांना समजावून सांगायची. गरज नाही की प्रत्येक माणूस ते करेलच, पण ऍटलिस्ट त्याची मानसिकता तशी होऊ शकते, किंवा थोडं जरी काही झालं तरी सुद्धा त्या माणसाला ते एक त्या वेळेला त्या माणसाला एक वेगळ्या प्रकारचा समाधान किंवा वेगळ्या प्रकारचा आनंद मिळू शकतो. फक्त संसारामध्ये राहून ह्या गोष्टी वेगळ्या होतील आणि तिथे वेगळ्या होतील, कारण तिथे तेच एन्व्हायरमेंट असेल, तेच सगळ्या गोष्टी चर्चा असतील, त्याच सगळ्या गोष्टी बोलल्या जातील. असे जीवनातले हे सगळे टप्पे जे आहेत, याला जैन धर्मामध्ये प्रायोपवेशन म्हटलेलं आहे, जे सावरकरांनी केलं, विनोबाजींनी केलं. हे प्रायोपवेशन त्यांनी केलं. आपण त्यांना फक्त असामान्य म्हणून लेबल लावतो आणि मोकळे होतो. आम्ही का तसा काही प्रयत्न करू नये? गरज नाही की प्रत्येक जण तसं करू शकेल, पण मी 2 पावलं जरी तसं चाललो तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट असेल, खूप मोठी गोष्ट असेल. हे आज समाजात कोण करत नाही, म्हणून लोकांना ते माहिती नाही, किंवा ते करावं असं कोणाला वाटत नाही. कदाचित आपलं शास्त्र पुसलं जातंय. हा, तेच सगळ्यात महत्वाचं. आपली संस्कृती जी आहे, ही संस्कृती आपल्याला अशाच पद्धतीने रक्षण करावी लागेल. मग हे जर तिथे जर आपण हे मॉडेल तयार केलं आणि त्याच्यात ते जर आपण त्या पद्धतीने जर काही करू शकलो, कुठेतरी आपली संस्कृती थोडीशी टिकून राहू शकेल. तर असे हे जीवनातले सगळे जे टप्पे आहेत, ते टप्पे त्या ठिकाणी पूर्ण करायचे योगाच्या माध्यमातून. आणि हे काम कोणी करायचं?
तर ही वानप्रस्थाश्रमातली जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं डिव्होट झालेली जी लोक आहेत त्यांनी हे काम करायचं. आणि डिव्होटी म्हणजे असं नाहीये की मी जर आज सांगितलं कोणाला की चला उद्यापासून तुम्ही तिथे राहायला, कोणी येणार नाही. पण हे असं करता येईल की आता 60 वर्ष झाली, मुलाबाळांची लग्न झाली, पहिल्यांदा मी आठवड्यातून 1 दिवस येईल, 15 दिवसातून 4 दिवस येईल, तिकडची लाईफस्टाईल अडॉप्ट करेन आणि मग मला जेव्हा असं वाटेल की ठीक आहे आता मी कम्प्लिटली डिव्होट होऊ शकतो, मग मी तिथे येऊन राहील. आणि याचा अर्थ मी घरात सोडून देईन असाही नाही. गरज पडली तर त्यांना जाऊन मी मदत करीन, त्यांना गरज असली तर मी जाऊन मदत करीन, परत मी माझ्या रुटीन मध्ये येईल. असं हे एक प्रकल्प भिवंडीच्या जवळ आम्ही करतो. आता हे वानप्रस्थाश्रम म्हटल्यानंतर तो शहरापासून उपयोगाचा नाही, पण शहरापासून फार लांब जाऊन पण उपयोग नाही, कारण गर्भसंस्कार बालसंस्कार करण्यासाठी लोक तिथे यायला. आणि आमचा सगळा पसारा जो आहे हा मगाशी सांगितलं तसं इथे मुंबई सेंट्रल पासून पालघर पर्यंत, इथे पनवेल पासून सेंट्रल या कल्याण भिवंडी पासून नवी मुंबई वगैरे या ठिकाणी सगळ्या असल्यामुळे एका टोकाला कुठेतरी हा प्रकल्प होऊन उपयोगाचा नव्हता, म्हणून आम्ही भिवंडी हे जागा निवडली. भिवंडी पासून एक 10 किलोमीटरच्या परिघामध्ये हा प्रकल्प 2009 साली लिहिला आणि या भिवंडी पासून एक 10 किलोमीटर अंतराच्या आसपास कुठेतरी ही जागा असली पाहिजे, अप्रोचेबल असली पाहिजे, आजूबाजूला थोडस जंगलाचं हे असलं पाहिजे, असं सगळं ठरवलं होतं. ही जागा मिळायलाच आम्हाला 10 वर्ष लागली. पण आता सुदैवाने जी जागा मिळाली ही ठाण्यापासून 28 किलोमीटरवर आहे, विरारपासून 31 किलोमीटरवरती आहे. पनवेल वसई जो रूट आहे त्याच्यामध्ये खारबाव रेल्वे स्टेशन आहे, त्या खारबाव रेल्वे स्टेशन पासून 9 किलोमीटरवर आहे, भिवंडी पासून 9 किलोमीटरवरती आहे. या जागेच्या एका बाजूला वन खातं लागलेलं आहे, त्याच्यामुळे जंगल आहे, दुसऱ्या बाजूला 23 एकराची गोशाळा लागलेली आहे. या जागेमधून एक पावसाळी वाहणारी एक नदी आहे, एक 10,000 स्क्वेअर फुटाचा एक दगडाने बांधलेलं तळ आहे. म्हणजे आम्हाला जे एन्व्हायरमेंट होतं, 2 बोअरवेल्स आहे, पाणी भरपूर आहे, असं सगळं आम्हाला जे एन्व्हायरमेंट हवं होतं ते सगळं त्या ठिकाणी आहे. आणि आजूबाजूचा सगळा भाग हा आदिवासी आहे, त्याच्यामुळे हे जे तिथे वानप्रस्थाश्रम जो आम्हाला हे करायचा आहे तो तिथे होऊ शकतो आणि अप्रोचेबल पण आहे. म्हणजे भिवंडीवरून 9 किलोमीटर वरती असल्यामुळे तिथे शेअर रिक्षाने आमच्या इथपर्यंत पोहोचता येतं. तर असं सगळं हा प्रकल्प आम्ही सुरू करतो आहोत. छानच, म्हणजे ही संकल्पना खरंच खूप चांगली आहे. आणि कसं आहे, तुम्ही म्हणालात तसं की पाश्चात्यांचं आपण अवलंबून आहोत किंवा आपण त्यांचं घेतलंय, ज्याच्यामुळे आपण आपलं अवलंबित्वच होते त्यांच्या संस्कृतीशी. पण आपलंही त्यात कुठेतरी यावं, म्हणजे आपल्या शास्त्रात सांगितलंय, म्हणजे खरंच ते मूर्ख नव्हते, आपल्याला त्याच्यातलं शास्त्र किंवा त्यातलं विज्ञान माहित नाहीये म्हणून. पण मग ते आज तुम्ही पुन्हा एक विज्ञान म्हणून सांगताय, लोकांपर्यंत पोहोचवते, ही मोठीच गोष्ट आहे. तरी साधारण किती वर्ष लागू शकतात याला? जागा आता आमच्या ताब्यात, आम्ही एप्रिलमध्ये, बरं हे सगळं आम्ही ठरवलं आणि घेण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा कोरोनाचा पिरियड सुरू झाला. आम्हाला कुठूनही फंडिंग नाही, म्हणजे काय आम्हाला कोण पैसे पुरवते आणि हे करते असं नाही, डोनेशन्स वरती हे सगळं आमचं काम चाललेलं आहे. आतापर्यंत जे काही आम्ही लोकांना योग शिकवलं त्याच्यातून लोकांनी जे काही स्वतःच्या म्हणजे जे काही स्वतःला फायदा झाला त्याच्यामुळे जे काही आम्हाला डोनेशन्स दिले त्याच्यावरती हे काम आमचं चाललेलं आहे. त्यामुळे कोरोनाचं हे संपलं, सरकारी निर्बंध जे आहेत ते संपले की मग आम्ही एक गोष्टी हे जे आहेत गर्भसंस्कार बालसंस्कार हे एक आम्ही मर्यादित संख्येने का होईना पण आम्ही ते सुरू करणार. म्हणजे खरंच तुम्ही प्रकल्पाबद्दल सांगतानाही अनेक माहिती सांगितली जी की खरंच लोकोपयोगी आहे. प्रिझर्वेटिव्ह घातलेलं अन्न हे पचायला 1.5 दुप्पट जड असतं. आता कायम जर असं प्रिझर्वेटिव्ह घातलेलं अन्न आपण खात राहिलो, भले तुम्ही ते उकळा किंवा आणखीन काय ते तळा काय पण करा, पण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहे त्यामुळे ते लवकर पचणार नाही. असं जर अन्न सातत्याने खाल्लं गेलं तर शरीरातल्या सगळ्या ग्रंथींना ओव्हरटाईम करावं लागतं, मग त्या ग्रंथींना सूज येते, मग आम्ही म्हणतो की आम्हाला थायरॉइड झाला,